खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन हौसाई वृद्धाश्रम सांगलीतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सत्कार सोहळा संपन्न। दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन हौसाई वृद्धाश्रम सांगली यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दलित मित्र भीमराव भंडारे यांनी भूषवले। कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये गोविंद परांदे, विठ्ठल नांद्रेकर, भगवान ओवाळे, श्रीपती पाटील, विलास कांबळे, बाळासाहेब नलावडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी कबाडे सर्जिकल हॉस्पिटल सांगली तसेच श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले। या शिबिराचा तब्बल 250 नागरिकांनी लाभ घेतला। हौसाई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रमामध्ये आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला। तर या कार्यक्रमाच्या वतीनं कबाडे सर्जिकल हॉस्पिटल व श्रीमंत राजे पटवर्धन हॉस्पिटल लायन्स क्लब यांच्यातर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। यावेळी विविध सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ या निमित्त पार पडला। यावेळी सचिव निलेश भंडारे, उपाध्यक्ष जयंत माळी, अधीक्षक सेवानिवृत्त प्राचार्य अनिल कांबळे तसेच संचालक मंडळाचे सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात तासगावचे माजी नगराध्यक्ष शाबादभाई मेहकर, महेंद्र गाडे, जितेंद्र पवार, सचिन साबळे, नजीर मुजावर, रेखाताई शेंडे, धनराज जाधव, चित्राताई भंडारे, रश्मिताई भंडारे, ऋतुजा कांबळे, ॲडव्होकेट अतुल डांगे, सुमन कांबळे, गणेश शिंदे, उत्तम खांडेकर, संजय कांबळे, सचिन शहा, बापू सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना चंदन बनसोडे यांनी केली तर चेअरमन सिद्धार्थ कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले। हौसाई वृद्धाश्रम सांगली हे निराधार ज्येष्ठांचा खरा आधार बनत असून समाजहिताच्या विविध उपक्रमाद्वारे सातत्याने कार्यरत आहे।